नमस्कार. तर मी आहे अंजू आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी बघा आई ना चिवडा बनवत होती, माझा फेवरेट. मला ना खूपच आवडतो हा चिवडा. कोणाकोणाला आवडतो सांगा बरं कमेंट करून. नंतर मी चिवडा घेतला आणि चिवडा बघत बघत म्हटलं, चिवडा नाही टी व्ही बघत बघत म्हटलं चला आता चिवडा खाऊन घेऊया. तर मी आता आलेली आहे आणि नंतर ना टी व्ही बघत बघत घेतला चिवडा खाऊन आणि नंतर हेअर वॉश पण करून घेतलं. आज आपल्याला जायचं आहे मंदिरात, कारण की आज आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये. तर त्याआधी म्हटलं चला आता आपले कपडे वगैरे आवरायचे होते, तर कपडे वगैरे पण घेतले आवरून आणि सगळ्यांचे कपडे होते तर दिले, ज्यांचे ज्यांचे कपडे होते त्यांच्या त्यांच्या कपाटात ठेवून. तर चला आता सगळ्यात जास्त तर माझेच कपडे निघणार होते त्याच्यामध्ये. नंतर टीव्हीच्या साईडला पण खूप कचरं झालं होतं, सगळं सामान मिक्स वगैरे झालं होतं, तर ते पण आवरायचं होतं. तर कपडे ठेवून दिले आणि नंतर बाकीचं सामान पण घेतलं आवरून आणि चला आता रेडी वगैरे झाली, कारण की आपल्याला जायचं होतं मंदिरात. तर केस ओले होते तर त्यामुळे ना क्लचरच लावून घेतला. तर चला आता झालाय डन आणि जाऊया आता आपण मंदिरात. तर हे बघा आवरायच्या आधी आणि आवरायच्या नंतर झालं एकदम क्लीन आणि आता गेट बंद करून निघणार आहे आता आपण मंदिरात जायला. तर मंदिरात आलो आणि इकडे बघा किती सगळ्या बाया जमलेल्या होत्या आणि नंतर षोडश पूजेचे दर्शन वगैरे केले आणि मूर्तीचे पण दर्शन केले दत्तात्रयाच्या. तर नंतर संध्याकाळी ना पालखी निघणार होती गावामधून. तर आई बघा एकदम रेडी झाली होती सगळं पोथी वगैरे ठेवून. तर हे मुलं बघा किती छान पावली खेळत होते ना, छोटे छोटे वारकरी होते, मुलं आणि मुली मस्तपैकी पावली खेळत होते. तर आम्ही ना त्यांना बघत होतो आणि एक सोबतच खेळत होते, एकाचं पण मागे पुढे नव्हतं होत. तर चला आता मग नंतर ना आम्ही वरती गेलो, कारण की खालून ते बरोबर सगळे असे आलेले होते तर शूटिंग वगैरे करायची होती. तर मग मी वरती गेली. तर हे बघा यांना सांगितलं की तुम्ही पण खेळा त्यांच्यासारखं. तर आम्ही इकडनं वरतून बघत होतो. तर बघा आता किती छान खेळत होते ना हे सगळे आणि नंतर थोड्याच वेळात ना सगळे समोर जायला लागले. तर मग मी परत आता आलेली आहे खाली, कारण की आई ते पूजा वगैरे करणार होती. तर चला म्हटलं, आणि ते राधाकृष्ण पण छान छान नटलेले होते. तर खाली आलो आणि नंतर ना बघा आता आईने ना महाराजांची वगैरे पूजा केली आणि ते छोटे बच्चे पार्टी बघा किती छान नटलेले होते, मस्त राधा कृष्ण शंकर पार्वती सगळेच होते त्याच्यामध्ये आणि गवळणी सुद्धा होत्या. आणि हे बघा शिव पण आला होता यांना सगळ्यांना बघायला. तर कसा लपत होता त्याला मी म्हटलं तू पण काबर नाही बनला, तर त्याचं लाड करायचं तर राहिलं. आणि नंतर महाराजांच्या पालखीचे दर्शन केले, प्रसाद घेतला आणि नंतर ना शिव आणि अक्षराच्या हातावर आपल्याला काढायची होती मेहंदी. तर चला आता त्यांना थोडे पॅच काढून दिले आणि शिव पण म्हणत होता दीदी मला काढून दे काढून दे. तर मग मी ना त्याच्या हातावरती मस्त त्याचं नाव लिहिलं शिव म्हणून. तर चला आता शिवच्या हातावर शिवचं नाव लिहिलं आणि आता नंतर काढली आणि त्याला आवडली पण. मी त्याला म्हटलं सांग मला कशी वाटली मेहंदी कॅमेऱ्यामध्ये. तर नंतर त्याला काढून दिला आणि चला फ्रेंड्स आता त्याला द्यायचं होतं मला घरी सोडून. तर शिवला दिला आता खाली बेडच्या उतरून आणि त्याला केला बाय, भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये.